आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आजच्या काळात अगदी दुर्मिळ झालाय. जरा विचार करूया, सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण किती आवाजांनी वेढलेले असतो. फोनच्या नोटिफिकेशन्सचा तो सततचा आवाज, ट्रॅफिकचा गोंगाट, टीव्हीवरच्या बातम्या आणि दिवसभर कुणाशी तरी चालू असलेलं बोलणं. आजच्या या धकाधकीच्या जगात आपण खऱ्या शांततेला जणू विसरूनच गेलो आहोत. म्हणूनच आज आपण अधिक मास महात्मेच्या 10व्या अध्यायात दडलेल्या मौनाच्या सामर्थ्याचा आणि त्यामागील प्राचीन विज्ञानाचा अतिशय रंजक वेध घेणार आहोत. ही केवळ जुन्या काळातील कथा नाही बरं का, तर आजच्या आपल्या या थकलेल्या मनासाठी ती एक संजीवनीच ठरणार आहे. आजच्या आपल्या या प्रवासाची सुरुवात आपण एका अत्यंत सखोल आणि विचार करायला लावणाऱ्या ओळीने करूया. कंठी नाम धरा, जनी मौन राखा. हे केवळ एक साधं वाक्य नाही, तर एक अत्यंत सखोल असं जीवनसूत्र आहे. थेट तथ्यांकडे वळण्यापूर्वी या ओळीतून मिळणाऱ्या प्रगल्भ मानसिक शांततेचा आपण क्षणभर अनुभव घेऊया. मनात देवाचं नाम आणि लोकांमध्ये वावरताना मौन हा साधा विचारच मनाला किती स्थिर करतो नाही का? शब्दांचा अनावश्यक वापर टाळून आंतरिक शांतता कशी मिळवावी याचा हा एक मूळ मंत्रच आहे. आजच्या आपल्या या प्रवासाची रूपरेषा अगदी थोडक्यात पाहूया. आपण या विषयाकडे केवळ एक धार्मिक ग्रंथ म्हणून पाहणार नाही आहोत, तर आपली मौल्यवान ऊर्जा कशी वाचवता येईल यासाठीचे एक व्यावहारिक मार्गदर्शन म्हणून पाहणार आहोत. आपण मौनाचे फायदे, ऋषीमुनींचे रहस्य, वेद शर्माची कथा, सर्वसामान्यांसाठीचे सोपे पर्याय आणि शेवटी जीवनाचे अंतिम सार या सगळ्यावर वेगाने दृष्टिक्षेप टाकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आता आपण आपल्या पहिल्या मुख्य भागाकडे वळूया, मौनाची शक्ती आणि त्याचे प्रत्यक्ष फायदे. येथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ग्रंथात मौन या शब्दाची व्याख्या नक्की कशी केली आहे. म्हणजे बघा, मौन म्हणजे केवळ ओठ मिटून गप्प बसणं नव्हे. मौन म्हणजे निरर्थक बडबड टाळणं. आजच्या काळात निरर्थक बडबड म्हणजे काय? ऑफिसमधले ते अनावश्यक वाद, सोशल मीडियावरील कमेंट सेक्शनमध्ये चाललेली शाब्दिक चकमक किंवा उगाच केलेली गॉसिप, या सगळ्या गोष्टींमधून आपण आपली किती ऊर्जा वाया घालवतो याचा आपण कधी विचार केलाय का? वितंडवाद किंवा भांडणं वाढवणं, विचारल्याशिवाय न बोलणं आणि स्वतःच्या ऊर्जेचा अपव्यय थांबवणं म्हणजे खरं मौन. हा एक जाणीवपूर्वक केलेला सराव आहे, एक प्रकारची ढाल आहे, ज्याद्वारे आपण आपली स्वतःची आंतरिक बॅटरी डिस्चार्ज होण्यापासून रोखत असतो. आणि जेव्हा आपण आपली ही आंतरिक बॅटरी जपतो ना, तेव्हा त्याचे अत्यंत सकारात्मक आणि स्पष्ट फायदे आपल्याला मिळतात. ग्रंथात अगदी स्पष्टपणे नमूद केले की मौन पाळल्याने सुख आणि सौभाग्य प्राप्त होतं. पण यामागे एक अत्यंत तार्किक आणि वैज्ञानिक कारण दडले. जेव्हा आपण अनावश्यक बोलणं आणि वादविवाद टाळतो, तेव्हा आपला ताणतणाव आणि रक्तदाब आपोआप नियंत्रणात राहतो. शारीरिक ऊर्जेची ही बचत थेट आपल्या दीर्घायुष्याशी आणि उत्तम आरोग्याशी जोडलेली आहे. सततच्या वादांनी येणारा मानसिक थकवा दूर होऊन सखोल मानसिक शांती मिळते. आणि खरं सांगायचं तर ही शांती आजकाल लाखो रुपये खर्च करूनही मिळत नाही. आता आपण थोडं भूतकाळात डोकवूया. प्राचीन काळात आपले ऋषीमुनी ह्या प्रभावी साधनाचा वापर नक्की कसा करत असत, ह्या मागचं रहस्य जाणून घेऊया. एका बाजूला आहे आजच्या काळातील शब्दांचं वादळ, ज्याला आपण निरर्थक बडबड म्हणू शकतो. यामुळे आपली ऊर्जा पूर्णपणे संपुष्टात येते, लोकांसोबतचे नातेसंबंध बिघडतात आणि सतत एक प्रकारचा ताण राहतो. तर अगदी विरुद्ध बाजूला आहे प्राचीन काळातील ते महान रहस्य, वाणीला सिद्धता. हे तत्व ऊर्जा वाचवतं, सत्याला जन्म देतं आणि एक अभेद्य अशी शांतता निर्माण करतं. आजच्या आपल्या तणावपूर्ण आणि गोंगाटाच्या जीवनावर हा प्राचीन उपाय किती अचूक आणि प्रभावी आहे हे यावरून अगदी स्पष्ट होतंय. आपले ऋषीमुनी, संत आणि सज्जन लोक फक्त सभ्य दिसण्यासाठी काही गप्प बसत नव्हते. ते मौन पाळत असत, कारण त्यामुळे त्यांच्या वाणीला सिद्धता आणि सत्यता प्राप्त होत होती. आता सिद्धता म्हणजे काय? एका मोठ्या धरणाची कल्पना करा. धरण जसं पाण्याचा प्रवाह अडवून एक प्रचंड ऊर्जा साठवतं आणि जेव्हा त्याचे दरवाजे उघडतात तेव्हा त्या पाण्याचा वेग अफाट असतो, तसंच काहीसं मौनाचं आहे. ऊर्जेचा संचय केल्याने ते जेव्हा बोलत असत तेव्हा त्यांचे शब्द अंतिम सत्य बनत असत. संपूर्ण ब्रह्मांड त्यांचे शब्द ऐकत असे. शब्दांमधील ही प्रचंड आणि केंद्रित शक्ती मिळवण्यासाठीच ते या मौनाचं कठोर पालन करत असत. ही प्राचीन संकल्पना समजून घेतल्यानंतर आता आपण थेट अवंती नगरीच्या गजबजलेल्या रस्त्यांवर जाऊया, जिथे हजारो वर्षांपूर्वी वेद शर्माची ही प्रेरणादायी कथा घडतेय. अवंती नगरीत राहणारा वेद शर्मा हा काही महान ऋषी नव्हता किंवा त्याच्याकडे कोणतीही जादुई शक्ती नव्हती.
तो अगदी आपल्यासारखाच एक सर्वसामान्य गृहस्थ होता. संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडताना त्याला जाणवलं की महान ऋषी मुनींसारखी कठीण व्रते, उपवास किंवा मोठी कर्मकांडे करणं त्याला काही शक्य नाही. तो थोडा गोंधळून गेला होता. पण मग त्याने एक अत्यंत सोपा आणि साधा मार्ग निवडला. त्याने स्वतःशीच एक नियम केला, दिवसातून फक्त एकदाच जेवायचं आणि तेही पूर्ण मौन बाळगून. आणि आश्चर्य म्हणजे ह्या एका साध्या कृतीतून त्याला शेवटी स्वर्गीय सुखाची प्राप्ती झाली. हे सिद्ध करतं की अध्यात्मातील हे प्राचीन ज्ञान आजच्या काळात आपल्यासारख्या सर्वसामान्यांसाठीही किती सहज आणि शक्य आहे. वेदशर्माच्या या दैनंदिन नियमांची विलक्षण साधेपणा खरोखरच शिकण्यासारखी आहे. कठीण कर्मकांडांच्या मागे न धावता त्याने फक्त एक वेळचं जेवण आणि तेही पूर्ण शांततेत करण्याचं ठरवलं. यालाच मौन भोजन म्हणतात. आजचं आधुनिक विज्ञान आणि आहारतज्ज्ञ देखील टीव्ही किंवा मोबाईल न पाहता पूर्ण लक्ष केंद्रित करून जेवण्याचा सल्ला देतात, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि मानसिक शांती मिळते. वेदशर्माने हजारो वर्षांपूर्वी हेच केलं. मौन भोजन, मनातल्या मनात भगवान पुरुषोत्तमाचं नामस्मरण, देवाचं दर्शन, ध्यान आणि अनन्य भावे भक्ती. एका शांत मनाने केलेल्या या एकाग्रतेने त्याच्या आयुष्यात खरंच आमूलाग्र बदल घडवून आणला. अधिक महिन्यातील या अखंड महिनाभर चालणाऱ्या मौन भोजन व्रताची सांगता एका अतिशय सुंदर आणि प्रतिकात्मक कृतीने केली जाते. ती म्हणजे देवाच्या मंदिरात घंटा बांधणे. जरा त्या क्षणाची कल्पना करूया. सलग 30 दिवस पाळलेली ती सखोल शांतता, ते मौन, आणि त्यानंतर जेव्हा मंदिरात ती घंटा बांधली जाते आणि तिचा पहिला नाद संपूर्ण गाभाऱ्यात निनादतो, तो नाद केवळ आवाजाचा नसतो, तर तो महिन्याभराच्या तपश्चर्येचा, मिळवलेल्या ऊर्जेचा आणि मानसिक शुद्धीचा प्रतिध्वनी असतो. हा वेदशर्माच्या भक्तिपूर्ण प्रवासाचा एक अतिशय विलोभनीय आणि अर्थपूर्ण असा शेवट आहे. आता सर्वात रंजक आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व आपल्या आजच्या धावपळीच्या जीवनाशी कसं जोडलं गेले आहे. सर्वसामान्यांसाठी काय सोपे पर्याय आहेत ते पाहूया. महिनाभर सलग मौन पाळणं आदर्श असलं तरी नोकरी, व्यवसाय आणि संसाराच्या व्यापात ते आपल्या सर्वांनाच शक्य नसतं. याची जाणीव या प्राचीन शास्त्राला आधीच होती. म्हणूनच ज्यांना अखंड महिनाभर मौन भोजन करणं शक्य नाही, त्यांच्यासाठी हे एका अर्थानं सर्वसामान्यांचं सोपं कॅलेंडर आहे. हे प्राचीन शास्त्र किती लवचिक आणि माफक आहे हे यावरून दिसून येतं. ते आपल्याकडून अशक्य गोष्टींची अपेक्षा करत नाही. ग्रंथात सुचवलंय की जर महिनाभर शक्य नसेल तर निदान दशमी, द्वादशी, पौर्णिमा, अमावस्या आणि व्यतिपात व वैधृती या विशिष्ट दिवशी तरी निष्ठेने मौन व्रत पाळावे. हे असं आहे जणू आपल्या व्यस्त वेळापत्रकातून फक्त काही निवडक दिवस स्वतःच्या आंतरिक शांततेसाठी राखून ठेवायचे आहेत. आता कदाचित असा प्रश्न पडेल की फक्त काही दिवस मौन पाळून नक्की काय साध्य होणार. पण इथेच या प्रक्रियेची खरी ताकद दडलेली आहे. जरी आपण फक्त या निवडक दिवशी मौन पाळलं तरीही मिळणारे फायदे अनेक पटींनी वाढतात. या विशिष्ट दिवसांवर पाळलेल्या मौनामुळे पुण्य तर वाढतेच, पण शारीरिक आरोग्य सुधारतं, मानसिक ताण कमी होतो, ज्यामुळे आपल्या कामात लक्ष केंद्रित होतं आणि पर्यायाने धनसंपदा व समृद्धी प्राप्त होते. थोडासा वेळ आणि थोडीशी जाणीवपूर्वक केलेली शांतता आपल्याला चिरंतन सुख शांती नक्कीच देऊ शकते. आपण आता या सखोल विश्लेषणाच्या अंतिम टप्प्याकडे आलो आहोत. 10व्या अध्यायाचं मुख्य सार आणि जीवनाचं अंतिम तत्व आता थोडक्यात समजून घेऊया. ह्या संपूर्ण प्रक्रियेचं सर्वात मोठं सौंदर्य म्हणजे याचा लोकशाहीवादी दृष्टिकोन. शांततेचा हा मार्ग स्वीकारण्यासाठी कोणत्याही विशेष पात्रतेची गरज नाही. कोणी गरीब असो वा श्रीमंत, शहरात राहत असो वा गावात, वय काहीही असो, या कशाचाही इथे फरक पडत नाही. यासाठी कोणतेही पैसे खर्च करावे लागत नाहीत, कोणत्याही विशेष सामग्रीची गरज नाही. हा एक अतिशय साधा, सोपा उपाय आहे जो कोणत्याही भेदभावाविना आपल्या प्रत्येकासाठी अगदी सहज उपलब्ध आहे. खरं सांगायचं तर मौन ही खऱ्या अर्थाने सर्वांची संपत्ती आहे. या अत्यंत साध्या पण तितक्याच प्रगल्भ अंतिम संदेशावर आपण क्षणभर थांबूया. कंठी नाम धरा, जनी मौन राखा आणि खऱ्या अर्थाने सुखी व्हा. या ग्रंथातील ही एक ओळ खऱ्या सुखाचा राजमार्ग अतिशय सोप्या शब्दांत सांगून जाते. यात दडलेली साधेपणाच याची खरी ताकद आहे. मनात शुद्ध विचार आणि ओठांवर नियंत्रण हाच सुखी जीवनाचा खरा मंत्र आहे. जाता जाता या एकाच विचारावर नक्की मनन करूया. आजच्या या निरर्थक वादविवादांनी आणि न संपणाऱ्या गोंगाटाने भरलेल्या जगात आपण आपली खरी ताकद, आरोग्य आणि मनःशांती केवळ या मौनाच्या प्राचीन विज्ञानाद्वारे पुन्हा मिळवू शकतो का? नक्कीच मिळवू शकतो.
आज फक्त एक प्रयोग करून बघायला काय हरकत आहे? दिवसातलं फक्त एक जेवण, टीव्ही, मोबाईल आणि बोलणं टाळून पूर्ण शांततेत करा. अंगातल्या ऊर्जेचा एक वेगळाच प्रवाह नक्कीच जाणवेल. कारण आजच्या जगात खरा शक्तिशाली तो नाही जो सर्वात मोठ्याने ओरडतो, तर तो आहे ज्याचं मन सर्वात शांत आहे. या विश्लेषणातून आजच्या या धावपळीच्या आयुष्यात थोडी शांतता आणि नवी ऊर्जा शोधण्याची प्रेरणा नक्कीच मिळाली असेल. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक सत्रात. नमस्कार.